महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारीला वेग. निवडणुकीसाठी लागणार तब्बल 24,000 कर्मचारी. आतापर्यंत 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांमध्ये नाराजी. स्थापन झालेल्या समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी. त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत साधू महंतांनी व्यक्त केली नाराजी. शिरूर चाकण महामार्गावर रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. अमरावतीच्या तिवसामध्ये 7-12 कागदपत्रांची फसवणूक. तिवसाच्या तहसील कार्यालयात फसवणुकीचा प्रकार. तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. अमूल प्रोडक्ट्सच्या किमती होणार कमी. अमूल बटर, तूप, आईस्क्रीमच्या किमती कमी होणार. तब्बल 700 पेक्षा अधिक उत्पादनांच्या किमतीत घट. पैठणमधील महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेकरता मंदिर परिसरात तब्बल 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामसभेत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीविषयी चावडी वाचन करावं. धाराशिवमध्ये सुनील नागणे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नवी मुंबईत भाजपकडून नमो युवा रन मॅरेथॉनचं आयोजन. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतला स्पर्धेत सहभाग. कोल्हापुरात आपट्याच्या पानांवर रेखाटली दुर्गे मातेचं रूप. योगेश मोरे यांनी काढली अनोखी कलाकृती. अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमोल येडगे यांनी केली पाहणी. भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी अमोल येडगेंची माहिती. हिंगोलीच्या विस्तार अधिकाऱ्याची बढती रद्द करण्याच्या मागणीकरता नागरिकांचं उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती कशी मिळते, सवाल उपस्थित. पैठणमध्ये कला केंद्र बंद करण्याकरता नागरिक आक्रमक. बंद न केला सरपंचासह ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. आज 2025चं शेवटचं सूर्यग्रहण. ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटे. भारतात मात्र सूर्यग्रहण दिसणार नाही. शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात. गोव्यातील महालक्ष्मी देवीच्या मंदिराला भव्य सजावट आणि विद्युत रोषणाई. तुळजापुरात नवरात्र उत्सव काळात AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार. गर्दीचं नियंत्रण, भाविकांची संख्या, हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचं काम AI टेक्नॉलॉजी असलेल्या कॅमेऱ्यातून करण्यात येणार. वाशिममध्ये शारदीय नवरात्रोत्सवाकरता दुर्गामाता मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात मूर्तिकार व्यस्त. पावसामुळे मूर्त्यांना रंग देताना अनेक अडचणी. वाशी येथील बेकायदा इमारतींबाबत उच्च न्यायालयाच्या प्रश्नाला सरकारची बगल. स्पष्टीकरणाऐवजी याचिकेवरच बोट. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद. उद्याही अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. माजी नगरसेवकांच्या घेणार भेट. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रम. दि बेंगाल फाइल्स चित्रपटाचं महिलांसाठी मोफत प्रदर्शन. नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त युवा रनचं आयोजन, तर नमो युवा रनचं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. बीडमध्ये देखील नमो युवा रनचं आयोजन. स्पर्धेस मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवला हिरवा झेंडा. स्पर्धेला बीड शहरातील युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. साताऱ्यात देखील नमो युवा रन 2025ला जबरदस्त प्रतिसाद. 2000हून अधिक स्पर्धकांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे स्पर्धेत सहभागी. डोंबिवलीत रंगणार रासरंग शारदीय नवरात्रोत्सव. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून DNC रोडवरील शाळेच्या मैदानावर सोहळ्याचं आयोजन.
मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासाठी ब्लॉक सलग 3 दिवस विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार। ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम। पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव सप्टेंबर अखेरीस होणार निवृत्त। दिल्ली ते मुंबई अशी लोको पायलट म्हणून केली शेवटची सफर। मुंबईकरांना वाढीव पाण्याचा दिलासा। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात उभारणार नवा प्रकल्प। 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्धीकरणाची क्षमता। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। 28 ऑक्टोबरला बेमुदत आंदोलन करणार। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ठाणे जिल्ह्यातील मालवाहतुकीला रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंतची परवानगी देण्याचा निर्णय मागे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप। सूत्रांची माहिती। रत्नागिरीच्या लांजात गृहिणीने घराच्या अंगणात फुलवली झेंडूच्या फुलांची बाग। 500 झेंडूंच्या लागवडीत मिळाले 20,000 रुपयांचे उत्पन्न। बर्फाच्या किमतीत प्रतिटन 65 रुपयांची वाढ। परिणामी मासळीचे दरही वाढणार असल्याचं मत्स्य व्यावसायिकांचं मत। मासे खवय्यांना अधिक किंमत मोजावी लागणार। पुण्यात देवीच्या शक्तीस्थळ दर्शनासाठी विशेष पर्यटन बस सेवा। भाविकांनी लाभ घेण्याचं पीएमपीचं आवाहन। रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक। आरक्षण बचावाकरता आदिवासी समाज आक्रमक 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा। हिंगोलीच्या बेलोरा गावात भर पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी भटकंती। पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा। कुळगाव बदलापूर बजबजपुरी अस्विधांमुळे नागरिकांची दुर्दशा। उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे। सांडपाण्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशाला विकासकाने 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती। आंबोली परिसरात पसरली धुक्याची चादर। आंबोलीतील मनमोहक दृश्य पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी। जीएसटी नंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर। रेल नीर पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार। रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये मिळणारं रेल नीर पूर्वीपेक्षा स्वस्त। भांडूप संकुलात 438 झाडांची यशस्वी पुनर्लागवड। रूट बॉल पद्धतीमुळे झाडे जगण्याचा दर 100%। तानसा तलावाच्या पायथ्याशी 10,000 झाडांची लागवड। ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार। मोहनलाल यांच्या चित्रपटांनी आणि योगदानाने भारतीय चित्रपट सृष्टीला नवीन उंचीवर नेलं। रत्नागिरीत समाजसेवक आणि आरटीआय कार्यकर्ते रामक काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी गोवा बंदची हाक। हल्ल्याच्या निषेधार्थ आझाद मैदानातून मोर्चा काढून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होणार। अहिल्यानगरमध्ये कारखान्यात देवीच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू। मूर्ती खरेदी करता भाविकांची लगबग। चंद्रपुरात सिनाळा मसाळा आणि नवेगाव गावातील नागरिकांचं आंदोलन। पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सुविधा न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक। दुर्गापूर कोळसा खाण कार्यालयासमोर आंदोलन। व्यवस्थापनासाठी आजची मुदत। पनवेलमध्ये जमीन हडपल्या प्रकरणी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। तहसीलदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित। तत्कालीन तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। रत्नागिरीमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात ठाकरेंची शिवसेना। महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार। 23 सप्टेंबरला कार्यालयावर धडक मोर्चा। उत्तर प्रदेशातील कानपूरचे पडसाद। ठाण्यात मुंब्र्यात मुस्लिम समुदायाचं आंदोलन। उत्तर प्रदेश सरकार विरोधात आंदोलन। पैठणमध्ये छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन। अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीकरता तहसील कार्यालयासमोर आंदोलन। बेरोजगारांना एसटीमध्ये मिळणार 30,000 रुपयांची नोकरी। एसटी ताफ्यात 8,000 नवीन बस गाड्या दाखल होणार।
म्हाडाच्या मुंबईतील दुकानांच्या ई लिलावाकडे मुंबईकरांची पाठ. 149 पैकी केवळ 70 दुकानांचाच ई लिलाव पूर्ण. 79 दुकाने राहिली रिक्त. मुंबई महापालिका बँक निवडणूक खटल्याला तारीख बेतारीख. पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी. महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल. रश्मी शुक्ला यांचं मत. चिखलीत इंद्रायणी काठी 2 एसटीपी उभारणार. नदीचं प्रदूषण त्यामुळे कमी होणार. तर भाईंदरमध्ये साई पार्क मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात नवघरच्या माऊलीचं आगमन केलंय. मंडळातील कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढत फुले उधळत आई माऊलीचं केलं स्वागत. नेरळ खोपोली लोकल सेवा रद्द. सलग 3 दिवस कर्जत यार्ड या ठिकाणी ब्लॉक. नवीन वर्षात स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं वक्तव्य. राणीच्या बागेत सिंहाची प्रतीक्षा मात्र कायम. मुंबईकर अजूनही सिंहाच्या प्रतीक्षेत. गारगाई धरण अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत. वन विभागाच्या परवानगीची अद्याप प्रतीक्षा. ठाणे जिल्ह्यात पुन्हा दिवसा अवजड वाहतुकीला मुभा. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढली नवीन अधिसूचना. यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर थकीत मानधन आणि पुनर्नियुक्तीच्या मागणीकरता योगा शिक्षकांचं धरणे आंदोलन. मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा पार पडला 28वा दीक्षांत समारंभ. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. विद्यापीठासाठी 700 प्राध्यापकांची भरती. गोव्यातील लोलीम पोलीम इथे कानाकोना कारवार महामार्गावर अपघात. वाहनाची धडक बसून 11 भटक्या गुरांचा जागीच मृत्यू. गडचिरोलीमध्ये आष्टी ते आलापल्ली मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत व्यक्ती ठार. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. तर बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी. ओला दुष्काळ जाहीर करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मागणी. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये पावसाचा धुमाकूळ. पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. सोयाबीन पीक पाण्याखाली. साताऱ्याच्या खटाव माणमध्ये पावसाचा कहर. येरळवाडी धरणातून तब्बल 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. शेतीचं मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात पावसाचा जोर कायम. नदीवरील पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. सोलापूरच्या माढा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं. आमदार अभिजित पाटील यांनी केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राज्यातील काही भागात मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. सकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस. पावसामुळे अनेक ओढ्यांना पूर. नद्यांना पुराचे स्वरूप. पाथर्डी तालुक्यातील मढी येथील पूल वाहून गेला. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त. शेतांना तळ्याचं स्वरूप. वाशिममध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. सांगोला तालुक्यात पावसाचं थैमान. माहीम गावात ओढ्यात 2 तरुण वाहून गेले. शेतीसह लोकवस्तीत पाणी शिरलं. नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो. तर बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 2,58,000 क्षेत्र बाधित. पावसामुळे कापूस सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी. मंठा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीने पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे प्रकरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक्स अकाउंट हॅक. शिंदेंच्या टीमकडून अकाउंट पुन्हा मिळवण्याकरता प्रयत्न. अकाउंट पुन्हा एकदा रिकव्हर झाल्याची माहिती. तर अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा महत्त्वाचा. यावेळी महामेट्रोच्या पुढील कामकाजाविषयी घेतली आढावा बैठक. लक्ष्मण हाकेंना राजू वाघमारेंचा सल्ला. ओबीसींच्या मागण्या सीमित असू द्या, एसटी आरक्षणाकडे बघण्याचा प्रयत्नही करू नका. समाजात तेढ निर्माण करण्याचा हाकेंचा प्रयत्न. वाघमारेंची टीका. सिंधुदुर्गात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ आंदोलन. पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा इशारा दिला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास अहिराणी शैलीत उत्तर दिलंय. जामखेडच्या आमसभेत रोहित पवारांचा संताप. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं. गटार योजनेचं काम निकृष्ट, नागरिकांच्या तक्रारी. ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा. शिवभोजन थाळी योजनेकरता 200 कोटी रुपये मंजूर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. वाशिमच्या रिसोड शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ. पोलिसांनी 72 तासात मोबाईल चोरी केली उघड. 7,34,000चे मोबाईल जप्त. आरोपी अटकेत. सिंधुदुर्गच्या झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. या प्रकरणातील 5 संशयितांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले, तर आरोपींकडून 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल, कार आणि अन्य साहित्य जप्त. अमरावतीत पोटे आयुर्वेदिक कॉलेजच्या नर्सवर अत्याचार. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परिसरात खळबळ. मालेगावच्या गिंगाव फाटा परिसरात गांजाची तस्करी उघडकीस. मालेगाव पोलिसांची कारवाईत 15 किलो गांजा जप्त. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आरोपी जेरबंद. आरोपीला अमरावतीतून अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. तर धाराशिवमध्ये कला केंद्र विरोधात पोलिसांची कारवाई. एका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द. 5 कला केंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल. नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. शिरूरच्या सासवडच्या नागरी सहकारी पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा. तब्बल 65 लाखांचा कर्ज गैरव्यवहार झाल्याचा आरोप. पतसंस्थेच्या संचालक आणि व्यवस्थापनासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीत सुरक्षा तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांच्या कपड्यात सापडले 10,000 रुपये किमतीचं ई-सिगारेट. एका यूके नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल. लातूरच्या औसा रोड परिसरात दिवसाढवळ्या रोकड लंपास. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने एकच खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अटक. आरोपींकडून 50 वाहने आणि 50 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. भिवंडी शहरातील 10 किलो गांजाने भरलेली सुटकेस जप्त. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर नवी मुंबईतील तळोजामध्ये 17 वर्षीय तरुणीची हत्या. घरगुती वादातून अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या. आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती. फेज 2 मधील आसावरी सोसायटीतील धक्कादायक प्रकार. पैठणमध्ये शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू. शेतात विहिरीचं पाणी भरत असताना घटना घडली. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ. सर्व हत्तींना जेरबंद करून वनतारामध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरू. बुलढाण्यात कारचा अपघात. ड्रेनेजसाठी खोदलेल्या नालीत कार पलटी. खामगाव शहरात ड्रेनेज कंत्राटदाराचा निष्काळजीपणामुळे अपघात. कंत्राटदारावर कारवाईची नागरिकांची मागणी. सायन पनवेल महामार्गावर भरधाव ट्रक पलटी. फळ बाजारात विक्रीसाठी जाणारा ट्रक पलटी. नवी मुंबईतील सानपाडा येथील घटना.
नवी मुंबई रिक्षाचा अपघात. अचानक ब्रेक मारल्यानं रिक्षा उलटली. अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.